नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर खूप दिवस झाले आपला कोणता ब्लॉग आला नव्हता, तर आपण आता चाललोय ब्लॉग बनवायला. आणि आता 10:15 झालेत आणि आपण निघालो जादेवाडी रिसॉर्टला. तिथे जाऊन आपण व्हिडिओ बनवणार. तर तुम्हाला माहितीच असेल माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हल विथ संकेत. तर आपण जेवढ्या पण ठिकाणी ट्रॅव्हल करणार, मी त्या ट्रॅव्हलिंग तुमच्यासोबत एक्सप्लोर करणार आहे. आणि आपण आता जिथे चाललोय जादेवाडी रिसॉर्ट, तिथेच चांदोली अभयारण्य आहे, तिथे आपण जाणार आणि तिथल्याही काही गोष्टी दाव तुम्हाला. तर फायनली गाईज आम्ही निघालो आता आळ्यामध्ये. तर आमचे आजोबा पण आम्हाला भेटले. तर यांना आता दवाखान्यात घेऊन चाललोय, कारण हे आता रानात गेले होते तेव्हा त्यांना मऊ चावले. तर दवाखान्यात घेऊन चाललो इंजेक्शन देण्यासाठी. आणि यांनी याच्या काळात खूप पराक्रम गाजवले. त्यांनी वाघाला मारलं होतं, ढोरे घेऊन गेले होते रानात, तेव्हा यांनी वाघाला मारलं होतं. तर त्यांची शेरडी धरली होती तेव्हा त्यांनी वाघाला मारलं होतं. तेव्हा त्यांचा सांगली जिल्ह्यात पुरस्कार घेण्यात आला होता. आहे ना आबा, तुमचा सांगली जिल्ह्यात पुरस्कार घेतला होता ना? सांगली जिल्ह्यात पुरस्कार घेतला होता आबाचा मोठा. त्याचे हे पण दिले, काय प्रमाणपत्र वगैरे पण दिलेत आबासने. तर फायनली राजा आपण आबाला तरी परत आम्ही आलेलो आहे. आणि आता आम्ही चाललोय चांदोलीच्या रस्त्याला. मित्रांनो, आता आपण रस्त्यावरती जात होतो, तरी छोटे मुले भेटलेत आंबे घेऊन जाताना. त्यांच्यापासून एक आंबा घेऊ. अरे खरंच गिर पिकले रे याचा अजून बारका गिर बाळ. अजून दे, एक चांगला आंबा दे. चांगला लागते. ब्लॉगिंग चॅनल आहे आपला ट्रॅव्हल युट्यूबवर. आता सोनवड्यातल्या सरांना दिसणार आहे तुमचं ब्लॉग. काय सरांचं नाव आहे? बस 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 फिरबाळ. चला तर भेटू आपण वरती जाऊन. चांदोली रस्त्यावरती आहे बघा, रस्त्याचं काम चालू आहे. आय लव्ह चांदोली. तर आपण आता चिप्स वगैरे घेतलेत आणि निघालोय वरती. तर वरती जावतो, तुम्हाला सिनेमॅटिक शॉट वगैरे जावतो. इथून आता मुंदूर गावामध्ये आपण, आणि इथून आता वरती जाणार. इथून हा रस्ता जादेवाडी रिसॉर्टवरती जाण्यासाठी, आणि हा रस्ता चांदोली धरणावरती जातो. तिथे जाऊ आपण एक दिवस. नेक्स्ट ब्लॉग हा चांदोली धरणावरती असेल, तो तुम्हाला जाऊ चांदोली धरण. तर मित्रांनो, आता आपण आलोय चांदोली अभयारण्यामध्ये. आणि गाडीवरून जाताना मी पाहिले की पूर्ण हे जंगल वगैरे पूर्ण तोडले. पहिले पूर्ण जंगल एकदम घनदाट जंगल होतं, आणि आता हे जंगल पूर्ण तोडले. एकही झाड असं रस्त्यावरती एकही मोठं झाड नाही, सर्व झाडे तोडून टाकलेत. आणि आता बस छोटी छोटी झाडं आहेत. तर लोकांनी असं केलं नाही पाहिजे, झाडे लावली पाहिजेत, कारण रस्त्यावरती एकही झाड नाही. पूर्ण ऊन वगैरे लागतंय, पूर्ण झाडं तोडलेत. फक्त आता थोडी थोडी झाडं राहिली, ती पण छोटीच आहेत. तर मित्रांनो, हा जादेवाडीला जाणारा रस्ता आहे. आणि आपल्या समोर आता चांदोली धरण आहे, तो तुम्हाला दावतो. हे चांदोली धरण आहे. आणि हे पूर्ण आपण नेक्स्ट ब्लॉग चांदोली धरणावरती बनवणार आहे. आणि हे जादेवाडीला जाण्यासाठी रस्ता आहे. पूर्ण स्मार्ट व्ह्यू भेटते इथे. तर मित्रांनो, समोर जे दिसते ना, हे पूर्ण चांदोली अभयारण्य आहे. आणि हा याचा गेट आहे. इथून ह्या गाडीतून आत लोकांना नेलं जातं, प्राणी वगैरे धावण्यासाठी. आणि इथे डमी पुतळे ठेवलेत, त्यांचं कलर काम करायचं चालू आहे. आणि मित्रांनो, आपल्याला काय दिसले बघा, खवल्या मांजूर. त्याला खवल्या मांजूर म्हणतात, डमी पुतळा ह्या. आणि आम्ही दादा आमचे हे सगळे डमी पुतळे आहेत. हे फुकटमध्ये बघायला भेटतात. आणि गाडीतून गेले की मग पैसे देऊन जंगल सफारी करायला जायचं. या जंगलामध्ये फुलं दिसते त्या. हे बघा, आम्ही तिथं बसलाय कुरकुरू खात. एकदम सुंदर असं बनवलंय. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, सपार बांधण्याची आयडिया मी एंडला दिली होती. आणि पूर्ण एकदम निसर्गरित्य पूर्ण लाकडापासून बनलेले सपार आहे. कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही. आणि चला आपण जाऊ आता जादेवाडी रिसॉर्टवरती. आणि हे आतमध्ये पूर्ण चांदोली अभयारण्य आहे, जंगल. आम्ही वाघ न्यायचा का घरी? नाही न्यायचा. तर तुम्हाला धावतो, आमच्या आबानी कुणाला रट्टलं होतं. तो इकडे येऊन बसलाय. धावतो आज तो. हा बघा, तो त्याला आता इकडे आणून बांधून ठेवलाय. हा होता आमच्या आबाने ह्याला असा मारलेला, तो सोडत नव्हता. आबाने काठीने मारला त्याला, तरी पण सोडत नव्हता. बकरे ओढत होते आबा आमचे, पण शेवटी आबाने परत काठीने वार केले. तेव्हा बकऱ्यानी, हा किती आगावी बघा, ह्याने इथं बकरी धरली होती. आबाने ते दणक कंबाट्यात दनादन टाकलं. तेव्हा भाड्या सुधारला आणि इकडे पळून आला. आता
जंगलात ठेवला याला, कलर उडलाय त्याचा. कलर उडलाय त्याचा. आता खरोखरचा आला तर असं आम्ही जवळ जाऊ शकत नाही म्हणून तुम्हाला डेमो दिला एक. आता ते आबांसाठी नेणार आहे आम्ही घरी डेमो द्यायला. कुठे झालंय ते आबा दाखवतील. ह्याला तिथं नेऊन उभा करतो, कशा काठी काढले ते पण दाखवतो तुम्हाला. मगर पण होती, मगर कुठे गेली काय माहिती. तर इथून आत जाण्यासाठी एक गेट आहे बघा, चांदोली रिसॉर्ट नाव याचं. चांदोली रिसॉर्ट आहे पण याला जाधववाडी रिसॉर्ट असं म्हणतात. आणि इथं आपले पाहुणे स्वागत करायसाठी सगळ्यांचं पूर्ण एकदम सुंदर असं बनवले. आणि इथून आत जाण्यासाठी बघा. तर मित्रांनो या बागेमध्ये बघा कलमी आंब्याचं झाड आहे. पूर्ण आंबे वगैरे आले, एवढं छोटं झाड आहे पण आंबे वगैरे आले त्याला. हे पाहू शकता तुम्ही, छोटं झाड आहे परंतु कलम केलेलं आहे त्याच्यामुळे याला आंबे वगैरे आले. पूर्ण अशा गार्डनमध्ये ते चिकूचं पण झाड आहे, ते दाखवतो तुम्हाला. आपण पण आमच्या घरी लावले चिकूची झाडे, ते आता मोठी होतील तेव्हा त्यांना पण चिकूनतील. हे बघा चिकूची झाडे लावा, फळे खावा, झाडे तोडू नका बस. नाही तर जंगलामध्ये असं ऊन लागेल ना बेकर. आणि बघा माग घर वगैरे धावतो तुम्हाला आतमध्ये. अशा इथं रूम केलेले आहेत राहण्यासाठी. झाडं वगैरे एकदम सुंदर असा निसर्ग बनवून ठेवला इथे. सध्या आता इथे लॉक लावले, कोण लोक राहायला येत नाहीत. सॅटर्डे संडे फुल गर्दी असते इथे, त्यावेळेस इथं सर्व ओपन असतात हे रूम वगैरे. हे पाळणा आणि हा लग्न मंडपासाठी बनवलेला हॉल आहे. आणि आम्हीतला आमचा आंबा खायचा आहे. काढूसा वाटतोय बोलतोय आंबा. काय पाहिजे काढू काय? काढ ना. नको आत्ता नाही, बाहेर गेल्यावरती काढून. घरी सुट्टी आहे हे बघा. काढलाच बघा तुम्ही. आणि हे लग्नासाठी केलेला मोठा हॉल आहे इथे, हे दाखवतो तुम्हाला. गरम होते. सकाळी 10 वाजता घरातून निघालेलो, 11:30 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये. आता तिथून 12 वाजता तिथून निघालो आणि आता वाजले 12:30 वाजलेत आता. आणि आता इथे आलो. हे लग्न मंडपासाठी हॉल आहे. ह्या 2 लोकांसाठी राहण्यासाठी प्रायव्हेट रूम आहेत. कोणतं झाड? आणि हे अंजीर खातो ना आपण, जे बॉडी बनवण्यासाठी, त्याचं झाड आहे. याच्यावरती कलर काम केलंय आणि तिला अंजीर आलेली आहे. आणि हे बघा अंजीर आलेत पूर्ण याच्यावरती. जे मुंबईमध्ये 1000-2000 रुपये किलो भेटतात ना, ते तर असे गावी फुकट असतात. फुलांची वगैरे झाडे एकदम सुंदर. पूर्ण नवीन प्रकारची झाडे आहेत. पर्पल कलरचं झाड आहे कसलं छोटं. पूर्ण युनिक असं काहीतरी वेगवेगळी झाडं बघायला मिळतात इथे. ह्याच्या बसायचं आपल्याला. आता ह्याला काय बोलतात? सिसो या मोठा बुलडोजर आहे ह्यो. कसे बस 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 बस. हे पाहिजे एकदम असे बंगलो टाईप घर बनवलेत आणि यांच्यावरती नावं दिलेत रायगड, शिवनेरी आणि सिंहगड. आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची नावं दिलेली आहेत या बंगल्यांना. अतिशय सुंदर असे बंगले बांधले त्यांनी. उन्हातनं फिरत जायचा कंटाळा येतोय म्हणून आता आम्ही शॉर्टकटने निघालोय. भरपूर ऊन लागते. पडचील सावकाश. असल्या उन्हातनं ब्लॉग बनवायला पडतो. शॉर्टकट. हे बघा ट्री हाऊस वरती घर बांधले, एकदम ट्री हाऊस टाईप. इकडे सीडी वगैरे, सीडी ह्याच्यावरती जाण्यासाठी आणि ह्याच्या ट्री हाऊस सारख्या सीड्या बनवल्या तेव्हा. एकदम सुंदर. एसी वगैरे लावले. रूम लॉक आहे. हो आम्ही चावी घेऊन यावं. लॉक खोलायचं आहे आपल्याला. जातोय गुहेमध्ये जातोय आपण आता.
तर गुहा धावतो तुम्हाला. चला, ही बघा पूर्ण दगडाची गुहा आहे, दगडाची. अंगावर पडली खल्लास. पूर्ण अशी दगडाची गुहा बनवली आणि इथून आत रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी हा गेट आहे. आणि इथं कृष्णदेव आणि कोण रे आम्ही त्या राधा, कृष्णदेव आणि राधा यांची इथं मूर्ती आहे. आणि त्याच्या बाजूला आहे 1630 मधला डायनोसॉर. याला पहिला आमच्या घरी अवताला वापरायची, तर आता त्याला इथं आणून ठेवलं. ह्याच्यापासून आम्ही पहिले नांगरणी वगैरे करायचो तिथे शेतामध्ये मक्का लावण्यासाठी. हा, आम्ही ना आता नवीन गेम सोडले, त्याला तर नुसते खेळायलाच पाहिजे. छोट्या मुलांचे खेळ आणि हो त्यांच्या परत छोटा दाढीवाला छोटा. आता गरमीचा सीझन चालू आहे त्यामुळे आता गावी फळं पिकतात, आंबे, फणस. तर हा बघा केवढा मोठा फणस ठेवला इथं. कापा फणस आहे, कापा फणस. पाहिजे असेल तर अमितला कॉन्टॅक्ट करा, मागल्या ब्लॉगमध्ये नंबर दिला आहे त्याचा. ह्याचा आहे तो फणस, नंबर दिला आहे त्या नंबरवरती कॉल करा. 2 आकडे कमी होते नंबरमध्ये, त्याच्यावरती अंदाजाने कोणते पण टाका आणि कॉल करा. पाहू शकता जंगल आणि संकेत आता डायनोसॉरचं दूध काढत आहे, तुम्ही पाहू शकताच. 500 रुपये लिटर दूध आहे डायनोसॉरचं. पाहिजे असेल तर सुरेंद्र सिंग चौहान याला कॉन्टॅक्ट करा आणि डायनोसॉरचं दूध घ्या. आईला नारळांना पित आहेत. नारळ पाणी प्यायचं आहे का? एवढा मोठा नारळ आहे, 5-6 लिटर पाणी असेल त्याच्यामध्ये, जास्तीच असेल, 5-6 लिटर कमी बोललो. तर आता खूप वेळ झाले आणि आता आपण इथून जातो आता खाली. जरा भूक लागली, काहीतरी खातो खाली जाऊन. आणि जाताना थोडेफार आंबे पण घेऊन जातो. सुट्टी नाही, आमच्या आंब्याला लय आंबे आवडले. आता बुकना पाडणार आहे. काढा बघा की आमचा कसं आहे. आता कलबी आंबा सुटतो, कलबी आंबा कुठे भेटेल, जिथे भेटेल तिथनं आंबा खाली. तर मित्रांनो, उन्हामुळे पूर्ण चेहऱ्याची अवस्था खरंच झाली होती. आता आले तोंड धुवायला पाण्यामध्ये आणि आम्ही आमचा तोंड धुवायचा. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट ब्लॉग हा आपला चांदोली धरणावरती बनवणार आहे आपण, चांदोली धरण. तर आपण तिथे आणखी आपल्या 2-3 फ्रेंडला घेऊन जाऊ, ज्याने की एन्जॉयमेंट जास्त होईल आणि तुम्हालाही ब्लॉग बघण्यात मजा येईल. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.